एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स मधील प्रॅक्टिस सेट 2.2 सॉर्ट आउट करणार आहोत. बट त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं ते सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉईंट, इररॅशनल नंबर. हा जो पॉईंट आहे तो आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. बट जस्ट रिकॉल करूया. Irrational number means a number whose decimal expansion is non-terminating, non-recurring. That means division ची process stop होत नाही. That means non-terminating and non-recurring. That means decimal expansion मध्ये असा कोणताही digit, pair किंवा pattern repeat होत नाही की ज्यावर आपण बार किंवा डॉट देऊ शकतो. Is it clear? So for example, √2, √3, √5, pi हे काय आहेत? Irrational number आहेत. ॲक्च्युअल √2 and √3 यांची व्हॅल्यू जर आपण डिव्हिजन मेथडनी फाइंड आउट केली तर √2 ची व्हॅल्यू काय येते आहे 1.41421 डॉट डॉट डॉट. दॅट मीन्स प्रोसेस स्टॉप होत नाही. दॅट मीन्स नॉन टर्मिनेटिंग. जे क्लिअर. त्यानंतर कोणताही पॅटर्न डिजिट किंवा पेअर इथं रिपीट होत नाही की ज्यावर आपण डॉट किंवा बार देऊ शकतो. सो नॉन रिकरिंग. इज इट क्लिअर. सो √2 आहे तो इररॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर √3 ची व्हॅल्यू काय येते आहे 1.732. त्यानंतर वेगवेगळे नंबर येत आहेत. जे क्या सो प्रोसेस स्टॉप होत नाही. दॅट मीन्स नॉन टर्मिनेटिंग आणि एकही डिजिट किंवा पेअर रिपीट होत नाही. दॅट मीन्स नॉन रिकरिंग. जे क्या त्यानंतर पाय हा सुद्धा एक इररॅशनल नंबर आहे. जे क्या नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो आहोत. सो फर्स्ट वन, रॅशनल नंबर plus or minus irrational number is equal to irrational number. That means addition or subtraction of rational number with irrational number is always an irrational number. Is it clear? Then second property, rational number multiply or divided by irrational number, it is also an irrational number. That means multiplication or division of rational number with irrational number, it is also irrational number. Is it clear? Then third property, addition, subtraction, multiplication and division of two irrational numbers can be either rational or irrational. That means हे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत ते जर टू इररॅशनल नंबरच्या बिटवीन जर आपण कॅरी केले तर आन्सर हे आयदर रॅशनल और इररॅशनल येऊ शकतं. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, रॅशनल नंबर्स बिटवीन गिवन टू नंबर्स. सो हा जो पॉईंट आहे तो आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, नंबर्स बिटवीन 3 and 4. पण नंबर लाईन जर ऑब्झर्व केली तर 3 and 4 हे ओरिजिनच्या राईट हँड साईडला येणार आहेत. दॅट मीन्स हे नॅचरल नंबर आहेत. इज इट क्लिअर? नंबर लाईनवरचे हे नॅचरल नंबर्स आहेत. सो या दोन गिवन नॅचरल नंबरमधील रॅशनल नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इज इट क्लिअर? सो कोणतेही जर दोन नंबर्स दिले असतील तर त्या दोन्ही नंबरमध्ये अनलिमिटेड असे नंबर्स असतात. इज इट क्लिअर? सो 3 and 4च्या बिटवीनचे नंबर्स काय येतील 3.1, 3.2, 3.3 अप टू 3.9 आणि त्यानंतर 4 येणार आहे. इज इट क्लिअर? सो 3 and 4 आपण कन्सिडर करणार नाही आहोत कारण आपला क्वेश्चन काय आहे नंबर्स बिटवीन 3 and 4. सो 3 and 4 हे नंबर्स आपल्याला ड्रॉप करावे लागतील. सो 3.1 to 3.9 हे काय तयार झालेले आहे नंबर्स बिटवीन 3 and 4. इज इट क्लिअर? त्यानंतर 3.1 and 3.2 हे जर दोन नंबर्स दिले तर हा जो पॉईंट नंतरचा डिजिट आहे त्यावर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे 0 घ्यायचा आहे. सो नंबर काय तयार होईल 3.10 आणि इथं काय तयार होईल 3.20. सो 3.10 and 3.20च्या बिटवीनचे नंबर आता आपण लिहू शकतो. दॅट मीन्स 3.11, 3.12 अप टू 3.19 आणि यानंतर काय येणार आहे 3.20. इज इट क्लिअर? सिम्पली सेम मेथड यूज करायची आहे. 3.11 and 3.12 याच्या बिटवीनचे नंबर जर फाइंड आउट करायचे असतील तर एक एक 0 फक्त घ्यायचा आहे. सो नंबर काय तयार होईल 3.110. इज इट क्लिअर? इथं नंबर काय तयार होईल 3.120. आता आपण या दोन्ही नंबरच्या बिटवीनचे नंबर घेऊ शकतो. दॅट मीन्स 3.111, 3.112 अप टू 3.119. यानंतर नंबर काय येणार आहे 3.120. इज इट क्लिअर? त्यानंतर 3.111 and 3.112
या दोन नंबरच्या बिटवीनचे नंबर जर फाइंड आउट करायला सांगितले तर अगेन आपण ही सेम मेथड यूज करणार आहे. इज इट क्लिअर? सो आपलं ऑब्झर्वेशन काय राहणार आहे? गिवन टू नंबरच्या बिटवीन अनलिमिटेड रॅशनल नंबर असतात. इज इट क्लिअर? सो आपण प्रॅक्टिस से स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस से 2.2. शो दॅट 4√2 is an irrational number. So here 4 is a rational number and √2 is an irrational number. That means rational number into irrational number is always an irrational number according to the property of irrational number. Properties आपण इंट्रोडक्शन मध्ये स्टडी केली आहेत. सो आपल्याला फिक्स माहित आहे की 4√2 हा काय आहे? इररॅशनल नंबर आहे, बट ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो दिस कॅन बी प्रूव्ड बाय युजिंग इनडायरेक्ट प्रूफ. दॅट मीन्स 4√2 हा इररॅशनल आहे हे फिक्स माहीत आहे, बट 4√2 हा रॅशनल आहे असं आपण अझ्युम करायचं आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. वी हॅव टू शो दॅट 4√2 इज ॲन irrational number. Irrational number. Is it clear? See here only 4 is a rational number. Rational number. Is it clear? Then √2 is an irrational number. We know that √2 is an irrational number. Is it clear? So 4 आणि √2 यांच्यामध्ये कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे? मल्टिप्लिकेशन. Is it clear? So according to the property of irrational number, rational number into irrational number is always an irrational number. Irrational number. Is it clear? That means 4√2 हा फिक्स इररॅशनल नंबर आहे, बट सुरुवातीला आपल्याला काय अज्युम करायचं आहे की 4√2 हा रॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर? सो हा फिक्स इररॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ द्यायचा आहे. सो वी कॅन राईट दिस कॅन बी प्रूव्ड बाय युजिंग इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला अज्युम करायचं आहे की हा रॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर? सो लेट अस अज्युम दॅट 4√2 इज ए रॅशनल नंबर. जर आपण असं अज्युम केलं की 4√2 हा रॅशनल नंबर आहे तर तो आपण P/Q या बरोबर लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो 4√2 can be expressed in P/Q form. Is it clear? So हा नंबर कसा लिहिता येईल? Therefore 4√2 is equal to P/Q. Is it clear? So P/Q that means रॅशनल नंबरची कंडिशन आपण ब्रॅकेटमध्ये मेन्शन करूया. हियर P and Q are the integers. Is it clear? P हा सुद्धा एक इंटेजर आहे आणि Q हा सुद्धा एक इंटेजर आहे. Integers where Q is not equal to 0. Is it clear? And is a reduced form. That means simplest form. Reduced form of fraction. So reduced form असल्यामुळं कॉमन फॅक्टर येणार नाही आहे. इज इट क्लिअर? सो नो कॉमन फॅक्टर other than 1. Is it clear? So हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये 4 आपण राईट साईडला शिफ्ट करणार आहोत. सो देअरफोर 4√2 इज इक्वल टू P/Q. सो 4 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केले तर ते डिव्हायडेशनला जाणार आहे. इज इट क्लिअर?
सो वी कॅन राईट LHSला फक्त रूट 2 राहतील. रूट 2 इज इक्वल टू P/4Q. इज इट क्लियर? सो हियर आपण इथं मेन्शन करूया. हियर P/Q इज ए रॅशनल नंबर. हियर P/Q is a rational number. So P/4Q, it is also a rational number. So P/4Q is also a rational number. Is it clear? See here, P/Q हा एक रॅशनल नंबर आहे. त्यानंतर 4 आहे डिनॉमिनेटरला. दॅट मीन्स न्युमरेटरला काय असणार आहे? 1. सो मल्टिप्लाय बाय 1/4. P/Q हा एक रॅशनल नंबर आहे. त्यानंतर 1/4 हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. सो रॅशनल नंबर मल्टिप्लाय बाय रॅशनल नंबर, इट इज ऑल्सो रॅशनल नंबर. सो तेच आपण इथं मेन्शन केलेलं आहे. P/Q इज ए रॅशनल नंबर. सो P/4Q, it is also a rational number. Is it clear? But we know that root 2 is an irrational number. So आपण इथं मेन्शन करूया. But we know that root 2 is an irrational number. Is it clear? See the equation here. Root 2 is an irrational number. Irrational number, and P/4Q, it is rational number. It is rational number. So इथं कंडिशन काय तयार झालेली आहे? irrational number is equal to rational number. ही कंडिशन कधीतरी पॉसिबल आहे का? नाही. So we can write therefore irrational number, that means root 2, is not equal to rational number. Is it clear? So you can write therefore root 2 is not equal to P/4Q. सो सुरुवातीला जे आपण अज्युम केलं होतं की 4√2 हा रॅशनल नंबर आहे, हे आपलं अजम्पशन काय झालेलं आहे? रॉंग झालेलं आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट देअरफॉर आवर अजम्पशन आपण काय अज्युम केलं होतं? दॅट 4√2 इज ए रॅशनल नंबर असं आपण अज्युम केलेलं होतं. is a rational number. हे आपलं अजम्पशन रॉंग झालेलं आहे. our assumption is wrong. So we can write 4√2 is an irrational number. Is it clear? It is our solution. Solution of the first question. Is it clear? Indirect method आपण यूज करून हे प्रूव्ह केलेलं आहे. Then next question. See the question number 2. Prove that 3 plus root 5 is an irrational number. Question number 1 and question number 2 हे सेम टाइपचे क्वेश्चन आहे. सो इथं 3 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे. त्यानंतर रूट 5 हा इररॅशनल नंबर आहे. So rational number plus irrational number is always an irrational number according to the property of irrational number. But ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Is it clear? सॉल्व करूया. We have to prove that 3 plus root 5 is an irrational number. Irrational number. Is it clear? Here 3 is a rational number. 3 is a rational number and root 5, it is
an irrational number. Is an irrational number. So रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर या दोन्हीच्या मध्ये प्लस हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. सो रॅशनल नंबर प्लस इररॅशनल नंबर इज इक्वल टू इररॅशनल नंबर अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इररॅशनल नंबर. इज इट क्लिअर? प्रॉपर्टीज आपण इंट्रोडक्शनमध्ये लर्न केलेले आहे. सो फिक्स हा नंबर काय आहे? इररॅशनल नंबरच आहे, बट ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो वी कॅन राईट दिस कॅन बी प्रूव्ड. This can be proved by using indirect proof. Indirect proof that means fix हा irrational number आहे, but सुरुवातीला आपल्याला हा रॅशनल नंबर आहे असं जस्ट अज्युम करायचं आहे. इज इट क्लिअर? सो लेट अस अज्युम that 3 plus root 5 is a rational number. त्यानंतर लास्टला आपला हे जे अझम्पशन आहे ते रॉंगच होणार आहे. इज इट क्लिअर? रॅशनल नंबर. सो हा रॅशनल नंबर आहे असं जर आपण अज्युम केलं तर 3 प्लस रूट 5 हे आपण P/Q याबरोबर लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो 3 plus root 5 can be expressed in the form of P/Q. Is it clear? So we can write 3 plus root 5 is equal to P/Q. Is it clear? पण कंडिशन मेन्शन करूया where P and Q are the elements of integers. That means P and Q हे काय आहेत? इंटेजर्स आहेत where Q is not equal to 0. त्यानंतर कंडिशन आहे P/Q is a reduced form. That means simplest form of rational number. Simplest form of rational number. So no common factors. रिड्यूस फॉर्म असल्यामुळं कॉमन फॅक्टर येणार नाही. नो कॉमन फॅक्टर other than 1. Is it clear? So our equation is 3 plus root 5 is equal to P/Q. Is it clear? पण हे 3 आहे ते शिफ्ट करूया. सो LHS ला काय राहणार आहे? root 5 only. Is it clear? Is equal to P/Q as it is minus 3. कारण हे जे 3 आहे ते प्लस मध्ये आहे. जर आपण शिफ्ट केलं तर ते सबट्रॅक्ट होणार आहे. इज इट क्लिअर? सो हियर P/Q is a rational number. P/Q हा एक रॅशनल नंबर आहे. सो P/Q minus 3 इट इज ऑल्सो ए रॅशनल नंबर. कारण रॅशनल नंबरमधून रॅशनल नंबर जर सबट्रॅक्ट केला तर रॅशनल नंबरच येणार आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट P/Q minus 3 इट इज ऑल्सो ए रॅशनल नंबर. सो P/Q minus 3 is also a rational number. Rational number. Is it clear? But we know that root 5 is an irrational number. आपण मेंशन करूया. But we know that root 5 is an irrational number. Is it clear? Root 5 हा एक irrational number आहे. So see the equation here. Root 5. It is an irrational number. And P/Q minus 3 is a rational number. Is it clear? So condition क्या है?
इरॅशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर, हे कधीच पॉसिबल नाही आहे. इज इट क्लिअर? या दोन्ही टर्म्स आहेत त्या एकमेकांना कम्प्लिटली ऑपोजिट आहेत. सो वी कॅन राईट देअरफॉर irrational number, that means root 5 here, irrational number is not equal to rational number. Is it clear? So we can write root 5 is not equal to p upon q minus 3. Is it clear? So आपण सुरुवातीला जे अज्यूम केलं होतं ते आपलं अजम्पशन काय झालेलं आहे? रॉंग झालेलं आहे. सो देअरफॉर आवर अजम्पशन आपण काय केलेलं होतं? दॅट 3 प्लस रूट 5 इज ए रॅशनल नंबर, हे आपण अज्यूम केलेलं होतं. 3 प्लस रूट 5 इज ए रॅशनल नंबर. हे आपलं अजम्पशन काय झालेलं आहे? रॉंग. आवर अजम्पशन इज रॉंग. सो वी कॅन राईट 3 प्लस रूट 5 इज an irrational number. इनडायरेक्ट प्रूफ यूज करून आपण काय केलेलं आहे? हे प्रूव्ह केलेलं आहे. सो इट इज अवर सोल्युशन. Is it clear? Then next question. See the question number 3rd. Represent the numbers root 5 and root 10 on a number line. That means root 5 and root 10 हे दोन्ही इररॅशनल नंबर आहेत, ते आपल्याला नंबर लाईनवर जस्ट शो करायचे आहेत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. वी हॅव टू शो रूट 5 अँड रूट 10 ऑन नंबर लाईन. सो यासाठी सुरुवातीला आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया. त्यासाठी आपण एक नंबर लाईन ड्रॉ करूया. सो सी हियर नंबर लाईनवर 0 दॅट मीन्स ओरिजिन अँड ओरिजिनच्या राईट हँड साईडचे दॅट मीन्स पॉझिटिव्ह नंबर. सो 1 2 3 अँड सो ऑन. त्यानंतर लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला रूट 5 शो करण्यासाठी सुरुवातीला युनिट डिस्टन्स 0 to 1 हे जर आपण युनिट डिस्टन्स कन्सिडर केलं तर 1 नंबरवर आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे बाय युजिंग सेट स्क्वेअर. सुरुवातीला आपण हे रफमध्ये समजावून घेतो आहोत. सो मी स्केलनी करते आहे. सो परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर कंपासचा यूज करू. हे जे युनिट डिस्टन्स आहे तेच युनिट डिस्टन्स आपल्याला या परपेंडिक्युलरवर सुद्धा घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हे जर आपण जॉईन केलं तर तयार काय झालेलं आहे? राईट अँगल ट्रँगल. इज इट क्लिअर? आणि राईट अँगल ट्रँगल जिथं तयार होतो त्याची ऑपोजिट साईड इज नथिंग बट हायपोटेनिस. इज इट क्लिअर? सो हे डिस्टन्स काय आहे? 1 आहे. त्यानंतर हे डिस्टन्स सुद्धा काय आहे? 1 आहे. इज इट क्लिअर? सो हायपोटेनिस काय येईल? सो बाय युजिंग पायथागोरस थेरम हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो इथं बेस काय आहे? 1 आहे. दॅट मीन्स 1 स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर इट इज ऑल्सो 1. सो 1 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 1 स्क्वेअर 1 1 स्क्वेअर 1. इज इट क्लिअर? 1 प्लस 1 2. इज इट क्लिअर? सो h स्क्वेअर इज इक्वल टू 2. दॅट मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड. सो h इज इक्वल टू रूट 2. इज इट क्लिअर? सो हायपोटेनिस काय मिळालेला आहे? रूट 2. दॅट मीन्स हे डिस्टन्स आपल्याला रूट 2 मिळालेलं आहे. सो कंपासमध्ये जर आपण इथून इथपर्यंतचं डिस्टन्स घेतलं तर ते रूट 2 आहे. दॅट मीन्स सर्कल जर आपण कंप्लीट केलं तर हे डिस्टन्स सुद्धा काय येणार आहे? असं रूट 2च येणार आहे. इज इट क्लिअर? सो त्यानंतर आपल्याला रूट 5 शो करण्यासाठी सी हिअर 2 दॅट मीन्स रूट 4. इज इट क्लिअर? 2चाच मिनिंग काय आहे?
√4. दॅट मीन्स 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. दॅट मीन्स 2 स्क्वेअर 4. दॅट मीन्स √4 इज इक्वल टू 2. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 म्हणजेच काय आहे? √9. इज इट क्लिअर? सो 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. दॅट मीन्स 3 स्क्वेअर 9. दॅट मीन्स 9चा स्क्वेअर रूट हा 3 येणार आहे. इज इट क्लिअर? सो √5 हा नंबर कुठे येईल? √4च्या नंतर येणार आहे. सो आपण परपेंडिक्युलर घेतला तर हे डिस्टन्स काय होणार आहे? हे 1 प्लस हे 1. दॅट मीन्स बेस काय होणार आहे आता? 2. सी हिअर 0 पासून 1 पर्यंतच 1 आहे. सो 0 पासूनचं 2 पर्यंत, दॅट मीन्स 0 पासूनचं √4 पर्यंत डिस्टन्स काय आहे? 2 आहे. इज इट क्लिअर? हे डिस्टन्स 2 येणार आहे. आणि त्यानंतर परपेंडिक्युलरवर सेम डिस्टन्स घ्यायचा आहे, युनिट डिस्टन्स. दॅट मीन्स बेस हा इन्क्रीज झालेला आहे, बट हा जो परपेंडिक्युलर आहे तो प्रत्येक ठिकाणी युनिट डिस्टन्सच ठेवायचा आहे. इज इट क्लिअर? युनिट डिस्टन्स दॅट मीन्स 0 पासूनचं 1 पर्यंतचं जे डिस्टन्स आहे तेच परपेंडिक्युलरवर आपण डिस्टन्स घेणार आहोत. सो त्यानंतर हे जर आपण कनेक्ट केलं तर हा सुद्धा एक तयार काय झालेला आहे? राईट अँगल ट्रायंगल. सो 90 डिग्रीची ऑपोजिट साईड, दॅट मीन्स हा हायपोटेनिस झालेला आहे. सो सुरुवातीला आपण हायपोटेनिसची लेंथ फाइंड आउट करूया. सी हिअर बेस काय आहे? अकॉर्डिंग टू दी पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. इज इट क्लिअर? सो हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लिअर? इथं बेस काय आहे? 2. सो राईट हिअर 2 स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर काय आहे? 1. इज इट क्लिअर? सो 1 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 2 स्क्वेअर 4 प्लस 1 स्क्वेअर 1. सो 4 प्लस 1 5. त्यानंतर ही h स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स h इज इक्वल टू √5. इज इट क्लिअर? सो ही लेंथ आपल्याला मिळालेली आहे √5. इज इट क्लिअर? सो कंपासमध्ये जर आपण हे डिस्टन्स घेतलं, आपण नेमिंग करूया जस्ट AB. दॅट मीन्स इथं O असं नेमिंग करूया कारण हा ओरिजिन आहे. सो O पासूनचं B पर्यंतचं डिस्टन्स हे जर √5 असेल तर कंपासमध्ये हे डिस्टन्स घेऊन आपण जर सर्कल कंप्लीट करायचं म्हटलं तर इथं कट करणारा नंबर काय येणार आहे? √5 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर √10 शो करण्यासाठी आपण √10 हा √9 नंतर येणार आहे. दॅट मीन्स नंबर लाईनवरच्या 3 नंतर येणार आहे. इज इट क्लिअर? नंबर लाईनवरचा 3 दॅट मीन्स नथिंग बट √9. इज इट क्लिअर? सो 3 वर जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर काय होणार आहे? हे बेसचं डिस्टन्स आता काय होणार आहे? 3 सेंटीमीटर. 0 पासूनचं 3 पर्यंतचं डिस्टन्स. इज इट क्लिअर? त्यानंतर परपेंडिक्युलरवर मात्र 1 डिस्टन्सच घ्यायचं आहे, युनिट डिस्टन्स. युनिट डिस्टन्स घेऊन आपण आर्क ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर आपण हे जर कनेक्ट केलं तर हा काय तयार झालेला आहे? राईट अँगल ट्रायंगल. दॅट मीन्स इथं आपण C मेन्शन करूया आणि इथं D मेन्शन करूया. दॅट मीन्स CDO हा सुद्धा काय झालेला आहे? राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. इज इट क्लिअर? सो इथं बेस काय आहे? 3 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर काय आहे? 1 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हायपोटेनिस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो बेस काय झालेला आहे? 3 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? प्लस परपेंडिक्युलर 1. इज इट क्लिअर? सो 3 स्क्वेअर 9 प्लस 1 स्क्वेअर 1. सो 10 येणार आहे. h square is equal to 10. So by taking square root from both sides h is equal to √10. Is it clear? So hypotenuse काय आलेला आहे? √10. That means O पासूनचं C पर्यंतचं डिस्टन्स हे √10 आलेलं आहे. सो कंपासमध्ये हे डिस्टन्स घेऊन आपण जर आर्क ड्रॉ केला दॅट मीन्स कम्प्लिटली सर्कल जरी ड्रॉ केलं तरी OC ही सर्कलची काय असणार आहे? रेडियस असणार आहे. त्यानंतर
हा आर्क ड्रॉ केल्यानंतर इथं कट करणारं डिस्टन्स काय असणार आहे? √10. दॅट मीन्स ही सुद्धा काय असणार आहे? सर्कलची रेडियस असणार आहे. इज इट क्लिअर? ॲक्च्युअल आता आपण प्रेझेंटेशन करूया. सुरुवातीला आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. इज इट क्लिअर? सो √5 अँड √10 हे दोन इररॅशनल नंबर आपल्याला शो करायचे आहेत आणि ते दोन्ही काय आहेत? पॉझिटिव्ह नंबर आहेत. सो ते नंबर लाईनवर राईट साईडलाच येणार आहेत. सो आपण इथं 0 दॅट मीन्स ओरिजिन घेऊया आणि राईट हँड साईड आपल्याला व्यवस्थित शो करता येईल. इज इट क्लिअर? युनिट डिस्टन्स हे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण 3 सेंटीमीटर असं कन्सिडर करूया. सो आपण 3 वर मार्क करूया. 3 त्यानंतर 6 त्यानंतर 9 त्यानंतर 12. इज इट क्लिअर? सो 1 2 3 अँड 4. इज इट क्लिअर? सो हे जे डिस्टन्स आहे ते युनिट डिस्टन्स आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स याला आपण 1 सेंटीमीटर असं कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला 1 वर काय करायचं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सो बाय युजिंग सेट स्क्वेअर इथं 90 डिग्री येणार आहे. सो सुरुवातीला आपला आर्क घ्यावा लागेल. युनिट डिस्टन्स कंपासमध्ये हे युनिट डिस्टन्स घेऊन परपेंडिक्युलरवर आपल्याला आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे डिस्टन्स आहे ते सुद्धा काय झालेलं आहे? 1 सेंटीमीटरच झालेलं आहे. इज इट क्लिअर? इट इज ऑल्सो 1 सेंटीमीटर. पण नेमिंग करूया म्हणजे लक्षात येईल. हा ओरिजिन आहे. सो याला आपण ओनी इंडिकेट करूया. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे ते ए आणि इथं बी पॉईंट घेऊया. इज इट क्लिअर? त्यानंतर ओ आणि ए हे आपण सिम्पली कनेक्ट करणार आहोत. सो त्यामुळे काय तयार झालेलं आहे? राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? सो राईट अँगल ट्रायंगलमध्ये ओ ए हा काय आहे? हायपोटेन्यूस आहे. सो या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ए बी ओ या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बेस काय आहे? 1 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट काय आहे? 1 सेंटीमीटर. सो हायपोटेन्यूस काय आलेला आहे? आपण फाइंड आउट केलेला आहे. इट इज √2. इज इट क्लिअर? सी हिअर हायपोटेन्यूस आपण √2 हे फाइंड आउट केलेलं आहे. सो ओ ए हे डिस्टन्स जर √2 असेल तर ओ पासूनचं ए पर्यंतचं डिस्टन्स. इज इट क्लिअर? हे जर √2 असेल तर हा सर्कल आपण जर कंप्लीट केला तर ही सुद्धा सर्कलची काय आहे? रेडियस आहे आणि ही सुद्धा काय आहे? सर्कलची रेडियस आहे. दॅट मीन्स हे डिस्टन्स जर √2 असेल तर हे डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे? √2च असणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपला पॉईंट काय येणार आहे? √2. इज इट क्लिअर? त्यानंतर डिरेक्टली आपण √5 शो करणार आहोत कारण √3 √4 हे आपल्याला शो करायचे नाही आहेत. सो हा जो नंबर आहे 2 इट इज नथिंग बट √4. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 इट इज नथिंग बट √9. सो √5 हा √4 नंतर येणार आहे. सो आपण 4 परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. सो बाय युजिंग सेट स्क्वेअर इज इट क्लिअर? इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. त्यानंतर युनिट डिस्टन्स घेऊन आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलरवर आर्क ड्रॉ करायचा आहे. सेम युनिट डिस्टन्स परपेंडिक्युलरवर एक आर्क करायचा आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे डिस्टन्स काय आहे? 1 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आता बेस काय तयार झालेला आहे? हे 1 प्लस हे 1. दॅट मीन्स इथून पासूनचं इथंपर्यंतचं डिस्टन्स हे 2 सेंटीमीटर झालेलं आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण नेमिंग करूया. सी पॉईंट आणि त्यानंतर इथं डी पॉईंट. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपण सी पॉईंट हा
ओला कनेक्ट करूया. सो इथं काय तयार झालेलं आहे, CDO हा राईट अँगल ट्रँगल तयार झालेला आहे. सो या राईट अँगल ट्रँगलमध्ये 2 हा बेस आहे आणि 1 हा परपेंडिक्युलर आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट OC, दॅट मीन्स हायपोटेन्यूज. तो ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे. सी हायपोटेन्यूज किती आला, √5. इज इट क्लियर? सो राईट हिअर √5. इज इट क्लियर? सो आता O पासूनचं C पर्यंत डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि आर्क ड्रॉ करायचा आहे की जो नंबर लाईनला कट करेल. इज इट क्लियर? सो O पासूनचं C पर्यंत डिस्टन्स हे √5 आहे. दॅट मीन्स O पासूनचं या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स हे सुद्धा काय असणार आहे, √5च असणार आहे. इज इट क्लियर? सो इथं आपल्याला √5 शो करता येईल. इज इट क्लियर? सो आपल्या क्वेश्चनमध्ये √5 आपल्याला शो करायचं होतं. इथं आपण नेमिंग करूया. या पॉईंटला सपोज F पॉईंट, या F पॉईंटवर आपण √5 शो केलेला आहे. इज इट क्लियर? त्यानंतर आपल्याला √10 सुद्धा शो करायचं आहे. सो √10 हा √9 नंतर येणार आहे. सो √9 म्हणजेच काय, नंबर लाईनवरचा 3. इज इट क्लियर? सो 3वर आता आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सो बाय युझिंग सेट स्क्वेअर हा एक्झॅक्टली मॅच करायचा आहे. इज इट क्लियर? त्यानंतर इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. त्यानंतर परपेंडिक्युलरला आता युनिट डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी परपेंडिक्युलर हा 1 सेंटीमीटरचाच घ्यायचा आहे. इज इट क्लियर? बेस फक्त इन्क्रीज होणार आहे. प्रत्येक राईट अँगल ट्रँगलमध्ये फक्त बेस इन्क्रीज होतो आहे. परपेंडिक्युलरवरचं डिस्टन्स हे सेम राहणार आहे. तर 1 हे डिस्टन्स आलेलं आहे. इज इट क्लियर? त्यानंतर आपण इथं नेमिंग करूया G आणि त्यानंतर H हा सपोज पॉईंट घेतला तर G आणि O हा जर आपण कनेक्ट केला तर हा राईट अँगल ट्रँगल तयार होणार आहे. G पॉईंट अँड O पॉईंट. इज इट क्लियर? दॅट मीन्स GHO हा काय तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रँगल तयार झालेला आहे. सो या राईट अँगल ट्रँगलमध्ये बेस काय तयार झालेला आहे, युनिट डिस्टन्स प्लस ही युनिट डिस्टन्स प्लस ही युनिट डिस्टन्स. दॅट मीन्स O पासूनचं 3 पर्यंतचं डिस्टन्स. इज इट क्लियर? हा म्हणजेच काय आहे, राईट अँगल ट्रँगलचा बेस आहे. सो बेस काय झालेला आहे, 3 सेंटीमीटर. त्यानंतर परपेंडिक्युलर प्रत्येक ठिकाणी सेमच आहे, 1 सेंटीमीटर. सो हायपोटेन्यूजची लेंथ काय येणार आहे, बेस 3 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर 1 सेंटीमीटर. हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. 3 सेंटीमीटर बेस अँड 1 सेंटीमीटर परपेंडिक्युलर. दॅट मीन्स 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 9 प्लस 1 इज इक्वल टू 10. देन H इज इक्वल टू √10. इज इट क्लियर? दॅट मीन्स हायपोटेन्यूज काय आलेला आहे, √10. इज इट क्लियर? सो सिम्पली कंपासमध्ये O पासूनचं G पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं आहे. O पासून G पर्यंतचं डिस्टन्स. इज इट क्लियर? त्यानंतर सिम्पली आर्क ड्रॉ करायचा आहे. नंबर लाईनला कट करणार. हा जो पॉईंट मिळालेला आहे तो √10 आहे. कारण O पासूनचं G पर्यंतचं डिस्टन्स हे जर √10 असेल तर सर्कलची ही सुद्धा काय आहे, रेडियस आहे. दॅट मीन्स हे डिस्टन्स सुद्धा काय येणार आहे, √10च येणार आहे. इज इट क्लियर? हो, इथं आपल्याला पॉईंट मिळालेला आहे √10. इज इट क्लियर? सो त्याला आपण नेमिंग करूया आय. सो F पॉईंटवर आपण काय केलेलं आहे, √5 शो केलेला आहे आणि आय पॉईंटवर आपण काय केलेलं आहे, √10 शो केलेला आहे. इज इट क्लियर? सो इथं ॲरो द्यावं लागेल. सो हे आपलं सोल्युशन आहे क्वेश्चन नंबर 3चं. इज इट क्लियर? इट इज अवर solution. Then next question. See the last question. Question number 4. Write any 3 rational numbers between the 2 numbers given below.
हे जे नंबर्स दिलेले आहेत, पेअर दिलेले आहे, त्याच्या बिटवीनचे 3 रॅशनल नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इज इट क्लिअर? इंट्रोडक्शनमध्ये ऑलरेडी आपण ते पाहिलेलं आहे. सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.3 अँड -0.5. इज इट क्लिअर? या दोन नंबरच्या बिटवीनचे रॅशनल नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सुरुवातीला आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. सी हिअर नंबर लाईनवर 0 दॅट मीन्स ओरिजिन आणि ओरिजिनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. दॅट मीन्स 1 2 3 4 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? त्यानंतर 0 पासून लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. दॅट मीन्स ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. सो लेफ्ट हँड साईडला नंबर्स हे डिक्रीज होत जातात. सी हिअर लेफ्ट हँड साईडला नंबर डिक्रीज होत जातात. आणि राईट हँड साईडला नंबर इनक्रीज होत जातात. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर निगेटिव्ह नंबर्स जे आहेत ते काय आहेत? छोटे आहेत. इज इट क्लिअर? सो इथं आपण साइन कसं पुट करू शकतो? -4 इज लेस दॅन -3, -3 इज लेस दॅन -2, -2 इज लेस दॅन -1, -1 इज लेस दॅन 0. दॅट मीन्स 0 इज ग्रेटर दॅन -1. इज इट क्लिअर? त्यानंतर 0 इज लेस दॅन 1, 1 इज लेस दॅन 2, 2 इज लेस दॅन 3 अँड 3 इज लेस दॅन 4. इज इट क्लिअर? सो ही जी गिवन पेअर दिलेली आहे त्यामध्ये छोटा नंबर काय येणार आहे? हा मायनसवाला नंबर येणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण फक्त अंडरस्टँडिंगसाठी मेन्शन करूया. निगेटिव्ह नंबर इज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. इज इट क्लिअर? सो -0.5 हा काय येणार आहे? छोटा नंबर येणार आहे. सो -0.5 इज लेस दॅन 0.3. सो छोट्या नंबरपासून मोठ्या नंबरपर्यंत आता आपल्याला रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे आहेत. दॅट मीन्स ते काय येतील? -0.5 त्यानंतर काय येणार आहे? -0.4, -0.3, -0.2, -0.1 त्यानंतर 0. इज इट क्लिअर? त्यानंतर 0.1 दॅट मीन्स प्लस 0.1 +0.2 आणि त्यानंतर येणार आहे +0.3. इज इट क्लिअर? सो आपल्याला बिटवीनचे नंबर काढायचे आहेत. दॅट मीन्स -0.5 आणि 0.3 हे नंबर आपल्याला कन्सिडर करता येणार नाही आहेत. दॅट मीन्स हे जे नंबर्स आहेत हे काय तयार झालेले आहेत? या दोन गिवन नंबरच्या बिटवीनचे नंबर तयार झालेले आहेत. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट numbers between 0.3 and -0.5 are -0.4, -0.3, -0.2, -0.1, 0. आपल्याला 3 मेन्शन करायचे आहेत बट आपण एक्स्ट्रा सुद्धा मेन्शन केलेले आहे. इज इट क्लिअर? याचंच कन्व्हर्जन आपण डेसिमल जर रिमूव्ह केला तर हेच नंबर आपण कशी शो करू शकतो? -4/10 हाच नंबर कसा शो करता येईल? डेसिमल जर आपण शिफ्ट केला या साईडला तर डिनॉमिनेटरला आपल्याला 10 घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हाच नंबर -4/10 त्यानंतर -3/10 त्यानंतर -2/10 त्यानंतर -1/10 0 1/10 2/10 या पद्धतीने आपल्याला शो करता येईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे नंबर्स येणार आहेत गिवन दोन नंबरच्या बिटवीनचे ते अनलिमिटेड येणार आहेत. सो ॲन्सर हे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट
नेक्स्ट पेअर दिलेली आहे सेकंड वन. सेकंड नंबरची पेअर आहे -2.3 अँड -2.33. या दोन नंबरच्या बिटवीनचे रॅशनल नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, फक्त एक 0 या नंबरवर घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो -2.30 होईल. इज इट क्लिअर? अँड -2.33 यावर जर 0 घेतला तर पॉईंट नंतरचे 3 डिजिट आहेत. सो इथं आपण अजून एक 0 घेऊ शकतो. इज इट क्लिअर? पॉईंट नंतर 0 जरी आपण इन्क्रीज केले तरी चेंज होत नाही. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट रॅशनल नंबर बिटवीन गिवन टू नंबर्स. सो नंबर काय लिहिता येतील, मायनसमध्ये येणार आहे -2.300. त्यानंतर काय, त्यानंतर -2.303, त्यानंतर -2.304 अप टू, हे कंटिन्यू करता येतील अप टू -2.329 आणि त्यानंतर काय येणार आहे -2.330. इज इट क्लिअर? सो बिटवीनचे नंबर्स आपल्याला सांगितलेले आहेत. सो -2.300 आणि -2.330 हे दोन नंबर आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. दॅट मीन्स हे जे नंबर्स आहेत हे बिटवीनचे नंबर झालेले आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट नंबर्स between given two numbers, that means -2.3 and -2.33 are कोणतेही 3 नंबर्स आपण मेन्शन केले तरी चालतील. -2.303 304 कोणतेही 3 नंबर जस्ट मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर हेच नंबर आपण डेसिमल जर शिफ्ट केला तर कसा लिहिता येईल, डेसिमल जर आपण इथं शिफ्ट केला, पॉईंट जर शिफ्ट केला तर हाच नंबर कसा लिहिता येईल, सी हिअर -2301 अपॉन 3 डिजिटनी शिफ्ट झालेला आहे. दॅट मीन्स डिवायडेड बाय 1 फॉलोड बाय 3 zeros. इज इट क्लिअर? सो -2 अपॉन 1000 -2303 अपॉन 1000 या टाईपने आपल्याला हे लिहिता येईल. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट थर्ड पेअर दिलेली आहे. थर्ड वन 5.2 अँड 5.3. इज इट क्लिअर? सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो, 5.20 अँड 5.30. एक 0 फक्त आपण घेतलेला आहे. सो आता आपण या दोन नंबरच्या बिटवीनचे नंबर्स मेन्शन करू शकतो. सो सुरुवातीला 5.20, त्यानंतर 5.21, 5.22, 5.23, 5.24, 5.25, त्यानंतर 5.26, त्यानंतर 5.27, 5.28, 5.29 आणि त्यानंतर काय येणार आहे 5.30. इज इट क्लिअर? सो बिटवीनचे नंबर्स आहेत. सो 5.20 अँड 5.30 हे नंबर आपल्याला ड्रॉप करायचे आहेत. दॅट मीन्स हे जे नंबर्स आहेत ते बिटवीनचे नंबर्स आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द नंबर्स बिटवीन numbers between 5.2 and 5.3 are कोणतेही 3 आपल्याला मेन्शन करायचे आहे. 5.21, 5.22, 5.23, 5.24 पण मेन्शन करू शकतो अप टू 5.29. इज इट क्लिअर? सो और मेथडने आपण हे कसं सांगू शकतो, बाय रिमूव्हिंग डेसिमल.
डेसिमल जर आपण रिमूव्ह केला तर हेच आपण कसं मेन्शन करू शकतो, हा डेसिमल इथं शिफ्ट होईल. दॅट मीन्स 2 डिजिट नंतर शिफ्ट होणार आहे. सो वी हॅव टू डिवाइड बाय 100. इज इट क्लिअर? सो नंबर काय तयार होईल, 521/100. इज इट क्लिअर? त्यानंतर 522 कोणत्याही मेथडने आपण शो करू शकतो. इज इट क्लिअर? सो प्रत्येकाचे आन्सर्स हे वेगवेगळे येऊ शकतात. त्यानंतर 524/100 like 529/100 अप टू 529/100 हे बिटवीनचे नंबर्स तयार झालेले आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट पेअर दिलेली आहे फोर्थ पेअर आहे -4.5 अँड -4.6. सो सिम्पली आपल्याला 0 घ्यायचा आहे. सो वी कॅन राईट -4.50 अँड -4.60. आता आपण बिटवीनचे नंबर्स लिहू शकतो. सो -4.50 नंतर काय येणार आहे, -4.51. इज इट क्लिअर? त्यानंतर -4.52, -4.53, -4.54 अप टू -4.60. इज इट क्लिअर? सो हे 2 नंबर आपल्याला ड्रॉप करावे लागतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे काय राहणार आहे, बिटवीनचे नंबर्स राहणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दी नंबर्स between given two numbers, that means -4.5 and -4.6 are हे नंबर्स आपण मेन्शन करू शकतो. दॅट मीन्स -4.51, -4.52, -4.53, -4.54 up to -4.59. Is it clear? So OR method ni by removing decimal. सो आपल्याला 2 डिजिट नंतर हा पॉइंट शिफ्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो नंबर काय तयार होईल, -451 डिवाइडेड बाय 100. इज इट क्लिअर? 2 डिजिट नंतर शिफ्ट केला, दॅट मीन्स 1 फॉलोड बाय 2 zeros. त्यानंतर -452/100, -453/100, -454/100 up to -459/100. Is it clear? It is our solution. So dear friends, इथं आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.